वैद्य उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग फिस्कॉम नांदेडच्या वतीनं सगळ्यांना नमस्कार करतो. आम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी गेली अनेक वर्षापासून शासनाला विनंती करतो की शासनाने इतर राज्याप्रमाणे, शेजारील राज्याप्रमाणे आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, गोवा, दिल्ली, झारखंड वगैरे इतर राज्यामध्ये अनेक ठिकाणी, पंजाब, हरियाणामध्ये सुद्धा चालू आहे, तसं मानधन द्यावं. कारण एकीकडे आपण म्हणतो एक संविधान, एक नियम, एक न्याय, समता, हे सगळे आपण शब्द वापरतो. आपला महाराष्ट्र म्हणजे फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र. याच्यामध्ये खरं म्हणजे ज्येष्ठांना न्याय मिळाला पाहिजे इतर राज्याप्रमाणे, पण अजूनही न्याय मिळालेला नाही. शासन ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नाकडे द्यावं तेवढं लक्ष देत नाही. म्हणून शासनाला नम्र विनंती आम्ही करत आलो की बाबा रे, आम्हाला आमच्याकडे बघा. आम्ही आता 60 वर्षाचे झालो, कानाला आमच्या ऐकू येत नाही, डोळ्याला दिसत नाही, चालता येत नाही, आम्ही दिव्यांग झालो आणि आम्ही घरात आता करते किंवा मिळवते न राहिल्यामुळे आम्ही टाकाऊ झालो. आम्ही घरामध्ये आता नकोशे झालेले आहोत. म्हणून आम्हाला सन्मानानं उर्वरित आयुष्य जगण्यासाठी तुम्ही इतर राज्याप्रमाणे आम्हाला काहीतरी मानधन द्यावं. आम्ही सरसकट मानधन द्यावं असं म्हणत नाही. माझ्यासारख्या श्रीमंत डॉक्टर, इंजिनियर, वकील, शिक्षक, प्राध्यापक किंवा कुठलेही उद्योगपती 100 नाही 125 वर्ष जरी जगले तरी त्यांना 5 पैसेही देऊ नका. पण जे विस्थापित आहेत, गरीब आहेत, गरजवंत आहेत, दुर्लक्षित आहेत, उपेक्षित आहेत, वंचित आहेत, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, विधवा माता तथा दिव्यांग जे आहेत, त्या ज्येष्ठ नागरिकांना तुम्ही इतर राज्याप्रमाणे काहीतरी द्या. पण शासन अजूनही आमच्याकडे लक्ष देत नाही. म्हणून आम्ही शेवटचा निर्णय घेतला. 29 तारखेला पत्रकार परिषद घेतली आणि 3 जूनला परत त्यांना शेवटचं स्मरणपत्र दिलं की तुम्ही जर 9 तारखेपर्यंत हा निर्णय नाही घेतला तर आम्ही 10 तारखेला आझाद मैदानावर आम्ही आक्रोश आंदोलन करू. पण शासनानं आत्तापर्यंत तरी निर्णय काही घेतलेला नाही. आम्ही 10 तारखेला मुंबईला आझाद मैदानावर जाणार होतो, पण आमच्यापैकी बरेचसे ज्येष्ठ नागरिक 70 वर्ष, 80 वर्ष, 90 वर्षाच्या पुढचे लोक जे अमृत ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांचे आम्हाला अनेकांचे फोन आले की डॉक्टर साहेब, आम्हाला सोडून तुम्ही जाऊ नका, आम्हाला घेऊन चला, आम्ही यायला तयार आहोत, आम्ही तिथं मरू, पण आम्हाला तुम्ही घेऊन चला. पण आम्ही असा विचार केला की ज्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण हा चळवळीचा मुद्दा उपस्थित केला, चळवळ उभी केली, तेच जर मरू लागले आणि त्यांना जर आपण मरण्याची संधी दिली तर आमच्यासारखं दुष्कृत्य कोणतंच होणार नाही. म्हणून त्यांच्या आरोग्याची आणि त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन आम्ही असा निर्णय घेतला आमच्या कृती समितीनं की बाबा रे, हे चुकीचं चाललं आहे. आपण सरकारी लक्ष देत नाही, आपणही त्यांच्याकडे जर दुर्लक्ष केलं त्यांच्या भावनेकडे तर आपलं चुकीचं होणार आहे. म्हणून तो आम्ही आझाद मैदानावर धरणे आंदोलन आक्रोश आंदोलन करणाऱ्याचं आम्ही रहित करून त्याऐवजी आपण शासनाचाच प्रतिनिधी जिल्हाधिकारी यांच्या समोर कार्यालयासमोर आपण धरणे धरू आणि आपण मागण्या आपल्या रेटू. पण इथेही झालं तर आता सध्याला आचारसंहिता लागू असल्यामुळं आम्हाला जास्त वेळ तिथं बसता येणार नाही आणि आम्हाला रस्त्यानं दूरचा प्रवास आमच्यानं शक्य नाही. म्हणून आम्ही शिवाजी महाराजाच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत अत्यंत जवळ आहे तिथे आणि रहदारीलासुद्धा कोणाला त्रास होणार नाही नांदेडवासियांना. म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. आम्ही 10 तारखेला जर 9 तारखेपर्यंत शासनानं निर्णय आपला नाही दिला तर आम्ही तिथे आमचा नागरी हक्क संरक्षण हे जनजागरण पदयात्रा किंवा फेरी आम्ही काढणार आहोत
आणि त्या फेरीमध्ये आमची फेरी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाईल आणि तिथे आम्ही फक्त 15 मिनटं मागून घेतलेली आहे जिल्हाधिकारी साहेबांना, की आम्ही काय करू लागलो, ह्या निवेदनामध्ये काय काय मुद्दे आहेत ते त्यांच्यापुढे सांगावेत आणि शेवटी आपण तो निवेदन जे महाराष्ट्र सरकारला शासनाला देणार आहोत ते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या हस्ते त्यांच्यामार्फत पाठवून द्यावं आणि तिथे आमची समाप्ती करावी आमच्या कार्यक्रमाची. असं आम्ही सरकारच्या विरोधात नाही, आमचा हे कुठलंही राजकीय मोर्चा नाही किंवा कुठलंही राजकीय चळवळ नाही. ही आमची केवळ आणि केवळ अनेक दिवसापासूनची शासनाकडे पडून असलेली मागणी आम्ही मागतो, आमचा हक्क मागतो आणि आम्ही निवेदन करतो. आम्ही शासनाला निवेदन असं करतो की आमच्याकडे तुम्ही नीट बघा आणि आमचं उर्वरित आयुष्य सुखासमाधानानं जाईल याची तुम्ही काळजी घ्या आणि आम्हाला काहीतरी मानधन तुम्ही द्या, एवढंच या प्रसंगी आम्ही करणार आहोत. आणि शासनाला पुनश्च एकदा आम्ही नम्र विनंती करतो उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग फेस्कॉमच्या वतीनं की शासनाने निर्णय घ्यावा. इतर जागी खर्च विनाठाई न करता ज्येष्ठ नागरिक हे अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, तर आम्ही शासनाला विनंती करतो की त्यांच्याकडे बघून त्यांच्या मागण्या मान्य करा, अन्यथा आम्हाला 10 तारखेला आम्हाला पदयात्रा काढल्याशिवाय भाग राहणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्येष्ठ नागरिक फेस्कॉम नांदेड. 15 मिनटं मागितलेले आहेत त्यांना आणि आम्ही हे कुण्याही पक्षाचा तिथं प्रचार करणार नाही, कुण्या पक्षातल्या नेत्याचं नाव घेणार नाही, घोषणा कुठल्या करणार नाहीत. आम्ही अत्यंत शांततेच्या मार्गाने आमचा हक्क बजावण्यासाठी आणि आम्ही निवेदन देणार आहोत त्यांना आणि त्याच्यासाठी म्हणून वेळ मागितलेला आहे. आम्हाला नकारण्याचा काही प्रश्नच येत नाही की शासनाला आम्ही अत्यंत शिस्तीनं कुण्याही नांदेडवासियांना कसलाही त्रास होणार नाही याची काळजी घेऊन लॉ अँड ऑर्डर नियम तुमचे कुठल्याही आम्ही नियमाला धक्का लावणार नाही. अत्यंत नियमाच्या चाकोरीत बसून काटेकोरपणे आम्ही पदयात्रा काढू आणि शासनाचं लक्ष वेधण्यासाठी म्हणून हे लक्षवेधी आमची पदयात्रा राहील. आज आहे की हजारो लोक जमा होतील, हजारो लोक, कमीत कमी 10 ते 15,000 माझा अंदाज आहे. कारण खेड्यापाड्यात अत्यंत परिस्थिती वाईट आहे, झोपडपट्टीमध्ये अत्यंत परिस्थिती वाईट आहे, ज्येष्ठ नागरिकांची अत्यंत वाईट परिस्थिती आहे. 2दाचा चहा 2दाची रोटी त्यांना मिळत नाही, औषधे पाण्याला त्यांच्याकडे पैसा नाही, प्रत्येक वेळी हात पसरावा लागतो मुलाच्या समोर. मुलगा तरी काय करेल? सगळ्या वस्तूच्या किमती आभाळाला भिडलेल्या आहेत, त्यालाही मुलं बाळ आहेत, पत्नी आहे, हे सगळं सांभाळून आईवडिलाकडचं प्रेम अत्यंत असूनसुद्धा तो त्यांना काही करू शकत नाही, अशी अवस्था त्यांची झालेली आहे. म्हणजे शासनाने आता यांच्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे असं माझं मत आहे आणि आम्ही आमचा हक्क मागतो. आम्हाला जिवंत राहण्याचा हक्क आहे, आम्हाला मरण्याचा हक्क नाही आहे. शासनाने सुप्रीम कोर्टानेही निकाल दिलेला आहे की तुम्हाला ऐच्छिक मरण घेता येणार नाही, अजून भारतामध्ये तर नाही. म्हणून आमची अवस्था अशी झाली आहे, पाय खोरून मरण्याची वेळ आली, म्हणून आम्हाला दुसरा पर्याय नाही. आम्ही भिजू, आम्ही उन्हात तडफडू. आमचं असं मत आहे, घरात मरण्यापेक्षा, रोज थोडं थोडं मरण्यापेक्षा आम्ही एकदाचं रस्त्यावर मरू, पण आम्ही पदयात्रा काढल्याशिवाय राहणार नाही. मी तर म्हणतो ह्या सरकारचा जन्मच ज्येष्ठ नागरिकांनी दिलेला आहे. केंद्र सरकारपासून राज्य सरकार शासन हे केवळ ज्येष्ठामुळं तयार झालेलं आहे. मी आपल्याला उदाहरण देतो एक. मला जर 4 मुलं असतील आणि 4 सुना असतील, आमच्या घरामध्ये 5 पक्ष आहेत. मोठा मुलगा काँग्रेसला बायकोला घेऊन जाऊन काँग्रेसला मतदान करतो, दुसरा राष्ट्रवादीला करतो, तिसरा शिवसेनेला करतो, चौथा BJPला करतो, 5वा आता अपक्ष आहेत, कुठे काही आहे. म्हणून हे सगळे वेगवेगळ्या पक्षाला मतदान करतात. म्हणून खरं सरकार जर निवडून कुणाच्या मतावर येतं
तर माझं स्पष्ट मत आहे, अगदी छातीवर हात ठेवून सांगतो, की हे ज्येष्ठ नागरिकामुळं आहे. त्याच्याकडे लक्ष नाही. 20% ज्येष्ठ नागरिक आहेत आणि केवळ ते कुणाचा चहासुद्धा पिऊन बाटलेले नाहीत. हे कुणाची पावशेरी मागून सगळं करतील आमचे पोरं. पण आम्ही कुणाचा चहासुद्धा पिलेला नाही. आम्ही प्रामाणिकपणे मतदान करतो. मतदानाच्या दिवशी सुट्टी घेत नाही, कुठे जात नाही. राष्ट्रीय सण म्हणून पाळून आजपर्यंत आम्ही मतदान करत आलेले आहोत आणि अजूनही करू. शासनानं जर आमचं मत ऐकलं, आम्हाला न्याय दिला, तर आम्ही मरेपर्यंत शासनाला सोडणार नाही. ही अगदी आम्ही हमी देतो शासनाला. पण शासनानं पाहिलं पाहिजे.